ನಮಸ್ಕಾರ ವೀಕ್ಷಕರೇ, ಸಂಘರ್ಷ ಸುದ್ದಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ಬೆಳಗಾವಿಯ ಜೈ ಕಿಸಾನ್ ತರಕಾರಿ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಬಂದ್ ಮಾಡಬಾರದು ಎಂದು ಜೈ ಕಿಸಾನ್ ತರಕಾರಿ ಮಾರುಕಟ್ಟೆ ವ್ಯವಸ್ಥಾಪಕರು ಬೆಳಗಾವಿಯ ಮೇಯರ್ ಮಗೇಶ್ ಪವಾರ್ಗೆ ಮನವಿ ಮಾಡಿದರು. ಜೈ ಕಿಸಾನ್ ತರಕಾರಿ ಮಾರುಕಟ್ಟೆಯಿಂದ ಗೋವಾ ಹಾಗೂ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ತರಕಾರಿ ವ್ಯಾಪಾರ ವಹಿವಾಟು ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇದರಿಂದ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತರಿಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಅನುಕೂಲವಾಗಿದೆ. ಆದರೆ ಕೆಲ ವಿರೋಧಿಗಳು ಗುಂಪಿನ ರೈತರು ಜೈ ಕಿಸಾನ್ ಖಾಸಗಿ ಮಾರುಕಟ್ಟೆ ವಿರೋಧಿ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇದನ್ನು ಎಪಿಎಂಸಿಗೆ ಸ್ಥಳಾಂತರ ಮಾಡಲು ಸರ್ಕಾರದ ಮೇಲೆ ಒತ್ತಡ ಹಾಕುತ್ತಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಎಪಿಎಂಸಿಗೆ ಸ್ಥಳಾಂತರವಾಗುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ಮನವಿ ಮಾಡಿದರು. ಈ ಥರ ಸುದ್ದಿಗಾಗಿ ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಸಂಘರ್ಷ ಸುದ್ದಿ. ನಮ್ಮ ಚಾನಲ್ಗೆ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ ಹಾಗೂ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈब ಮಾಡೋದು ಮರಿಬೇಡಿ. ನಮಸ್ಕಾರ. का म्हटलं तर भाजीपाला हे विकल्याशिवाय यांचे घरात चूल पेटत नाही. आता मला जेव्हा जे घेतलेले आहे आणि ते दुकानं जे घेतलेले आहे खरोखर व्यापारी नाही आहे. 1, 2, 4, 5, 10 मला काय म्हटले, काही तेव्हा गुरुप्रसाद म्हणून सेक्रेटरी होते आणि म्हणलेले आहे त्या दुकानमध्ये तुम्ही तात्पुरतं राहा. आहे काही लोकांनी 20 लाख 50 लाख 2-2 कोटी ते उधरीवर इथे चालतंय. उधरीवर धंदा चालतंय. आम्ही आता काय करतो, कोण 40,000 म्हटलं तर नंतर म्हटले बोर्ड लावायचं नाही, तुमचं त्यांचाच बोर्ड राहणार. अरे मार्केट नाव आले कट कोडतं म्हणून सांगितले आणि त्यांची बदली होऊन गेली. तर आम्ही 28 महिने तिकडे कसं परिस्थिती वाईट, आम्ही फार त्रास ना. आम्ही लॉकडाऊन आला, लॉकडाऊन येऊन सकाळी 4ला 5ला जाताला नंतर आम्ही कष्ट केले, पैसे त्यांना भाडं दिले तर मी आम्ही म्हटलो बाबा आम्हाला चालतंय म्हटलो. नंतर आहे की नाही आम्ही 28 महिने तिथे